कार्यक्रमास उपस्थित आपल्या हॉस्पिटलचे मेडिकल डायरेक्टर डॉक्टर बोस, त्याचप्रमाणे गीतांबरे मॅडम, निवृत्ती मॅडम, डॉक्टर विखे मॅडम, त्यांची सर्व टीम या ठिकाणी ज्यांनी नेत्रदान घडवून आणलं असे मृताचे सर्व नातेवाईक, त्याचप्रमाणे ज्यांना आपण नेत्रदान केलं असे सर्व उपस्थित या ठिकाणी. मागच्या वर्षी जे आहे ना, आपण याच दिवशी संकल्प केला होता की आपल्याला हे नेत्रफेरी जी आहे ती सुरू करायची आहे आणि आपण ती सुरू केली मार्च मध्ये. आणि 2 महिन्यामध्ये आपण 8 रुग्ण जे 8 रुग्णांचे 16 डोळे जे 16 बोल जे आहेत आपल्याला नेत्रदानामध्ये मिळाले आपण. आणि ते 11 जणांना जे आहे ते आपण ट्रान्सप्लांट केलं. म्हणजे 11 जणांना दृष्टी देण्याचं काम जे आहे आपण या ठिकाणी केलं. ही दृष्टी देण्यामध्ये ज्यांचं योगदान आहे, ज्यांनी आपलं मरणोत्तर नेत्रदान केलं आणि हे नेत्रदान करण्यासाठी ज्यांच्या नातेवाईकांनी पुढाकार घेतला, प्रथमतः मी त्यांचं मनपूर्वक या ठिकाणी अभिनंदन करतो, त्यांचा धन्यवाद देतो. कारण मोठी अडचणीची परिस्थिती असताना घरातला 12 वर्षाचा मुलगा, 15 वर्षाची 12 आणि 15 वर्षाचा मुलगा आणि मुलगी ही घरातील दोन्ही मुलं जी आहेत तलवार पडून मृत्यू झालेला असताना अशा कठीण प्रसंगी सुद्धा नेत्रदानाचा त्यांनी संकल्प केला आणि आपली मुलं गेलेली आहेत. परंतु आपल्या मुलाच्या माध्यमातून जे आहे जे नेत्रदान त्यांनी केलेलं आहे त्याच्या माध्यमातून जे आहे ते पुढचं सर्व आयुष्य जे आपली मुलं दुसऱ्याच्या रूपाने जे आहे आपले हे जग पाहणार आहे. मला वाटतं हे सर्व आपला त्याग जो आहे तो त्याग जो आहे तो सर्वांना प्रेरणादायी असा आहे. मी सर्वांच्या वतीने आपलं या ठिकाणी मनपूर्वक आपल्याला धन्यवाद देतो. आपण जे आहे ते ज्यांना आपण ट्रान्सप्लांट केलं म्हणजे नेत्रदान केलं त्यांच्या प्रतिक्रिया ऐकल्या. हे बाबा जे आहेत जालन्याचे आहेत भोकरदनचे, बरोबर ना, त्यांच्या मनातला आनंद जो आहे त्यांचा जो उत्साह तो पाहिला, साईडचा उत्साह सुद्धा पाहिला. प्रत्येकाची भावना जी आहे ज्यांना हे जग पाहायला मिळालेले आहे. पूर्वी तर पाहत होता परंतु अडचणीमुळे आपल्याला जग पाहता येत नव्हतं. हे जग पाहता येणं जे आहे त्याच्यातला आनंद जो आहे तो आनंद जो आहे तो सर्वात महत्वाचा आहे. त्यामुळे आपल्याला हा आनंद पाहण्यासाठी ज्यांनी आपल्याला सहकार्य केलं मला वाटतं आपण त्यांचं सर्वांचं या ठिकाणी ऋण व्यक्त करतो. मागच्या 2 महिन्यापासून जे आहे आपण ही नेत्रदान चळवळ जी आहे ते एक काम सुरू केलेलं आहे. इथून पुढच्या कालावधीमध्ये सुद्धा आपल्याला बरंच लांब जायचं आहे. ज्या नेत्रदान करतील सर्वांची आपल्याला संपर्कात राहायचं आहे. जास्तीत जास्त नेत्रदान कसं होईल आणि त्याचं जास्तीत जास्त रुग्णांना फायदा कसा होईल यासाठीचा सर्व प्रयत्न जो आहे तो आपण करायचा आहे. नेत्रदान तर करून घ्यायचंच आहे, परंतु गरजू रुग्ण जे आहेत त्यांची बी एक यादी आपण चांगली या ठिकाणी मोठी ठेवली तर मग ते ज्याची आपल्याला लिस्ट करता येईल. गरज नेमकी कोणाला जास्त आहे अशी लिस्ट आपण हे केली. जिल्ह्याला आपण आवाहन करू की ज्यांना हे नेत्रदान करणं म्हणजे त्यांना गरज आहे, डोळ्याची गरज आहे, त्यांची आपण एक लिस्ट या ठिकाणी बनवली तर मग नेत्रदान झाल्याबरोबर आपल्याला त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करता येईल आणि मग ते गरजू जे आहेत त्यांना आपल्याला ट्रान्सप्लांट केला तर त्यांना ती सृष्टी जी आहे पाहण्याची संधी जी आहे ती यापुढे कालावधीमध्ये मिळेल. हॉस्पिटलची सर्व टीम जी आहे आपण सर्वांनी जे प्रयत्न केला त्यामुळे हे नेत्रदान झालं. त्याचप्रमाणे आपल्याला नेत्ररोपण सुद्धा जे आहे ते करता आलं. त्यामुळे सर्व टीमचं मी या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन करतो. त्याचप्रमाणे इथून पुढच्या कालावधीमध्ये जे त्याच्या डबल स्पीडने आपल्याला काम करायचं आहे तर त्या कामासाठी सुद्धा शुभेच्छा देतो. सर्व नातेवाईकांना सुद्धा यांनी हे नेत्रदान घडवून आणलं त्याबद्दल सुद्धा मी साईबाबा संस्थांच्या वतीने आपलं मनपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करतो, आपलं ऋण व्यक्त करतो आणि थांबतो. ओम साईराम. जय हिंद, जय महाराष्ट्र.